4 गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या कामात एक्सपर्ट बनवतात, यश मिळवून देतात. प्रत्येकजण यश मिळवण्यासाठी धडपड करत असतो, कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो. पण यश मिळवायचं असेल तर त्यासाठी फक्त मेहनत घेऊन चालत नाही. यशाच्या दिशेने योग्य पावलं उचलावी लागतात आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचं नियोजनसुद्धा करावं लागतं. कुठल्याही दिशा नसताना केलेली मेहनत, त्या मेहनतीचं यशात रूपांतर कधीही होत नाही. म्हणूनच मेहनत तर प्रत्येकजणच करतो, पण यश प्रत्येकाला मिळत नाही. त्याचं हेच कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यश मिळवण्यासाठी मेहनतीबरोबरच अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कुशल बनवतात, तुमच्या क्षेत्रात एक्सपर्ट बनवतात आणि तुम्हाला यश मिळवून देतात. तेव्हा व्हिडिओमध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका. कुठल्या त्या 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्सपर्ट बनवतात? नंबर 1, काम करण्याची इच्छा आणि आवड. आपण आपलं करिअर म्हणून एखादं क्षेत्र निवडतो आणि त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतो. कधी आपण इतरांच्या सांगण्यावरून काही गोष्टी करतो, जसं की अमुक एकाने सांगितलं, या क्षेत्रात जास्त स्कोप आहे, तू या क्षेत्रात जायला हवं, या क्षेत्रात काम करायला हवं. दुसऱ्या एकाने दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला आणि या सगळ्यात कुठल्या क्षेत्रात लोकांचा जास्त ओढा आहे ते क्षेत्र आपण निवडतो. पण या सगळ्यात आपण एक गोष्ट मात्र विसरतो. आपण जे क्षेत्र निवडत आहोत, जे काम करत आहोत, ते आपल्या आवडीने करत आहोत का? ते काम करण्याची आपली इच्छा आहे का? हे आपण तपासून पाहत नाही. त्या क्षेत्रात लोकांची गर्दी आहे म्हणून आपण तिकडे जातो. खूप सारे लोक ते काम करतात म्हणजेच त्या कामात काहीतरी विशेष आणि वेगळं असेल असे आपल्याला वाटते आणि मुळात कामासाठी आपली आवड आहे का याकडे आपण दुर्लक्ष करतो. ज्या कामात, ज्या क्षेत्रात आपली आवड नाही त्या कामात आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. एखाद्या गायनाची आवड असणाऱ्या व्यक्तीने अचानक चित्रकलेला खूप स्कोप आहे म्हणून चित्रकला सुरू केली तर तो त्यात यशस्वी होईल का? नाही होणार, कारण त्याची आवड ही चित्रकलेत नसून गायनात असते. तो गायन क्षेत्रातच यशस्वी होऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूचे लोक काय म्हणतात, कुठले काम करायला सांगतात यावर आपले निर्णय घेता कामा नये. आपण आपल्या भविष्यासाठी जे काही काम करत आहोत, जे काही क्षेत्र निवडत आहोत, ते निवडताना आपला त्यातला इंटरेस्ट आणि आपली आवड ही एकदा तपासून पाहावी. कारण आपली आवड असणाऱ्या क्षेत्रात आपण उत्तम काम करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. कारण ज्या कामाची आपल्याला आवड असते ते काम करताना आपल्याला कधीही कंटाळा येत नाही. आपण उत्साहाने ते काम पूर्ण करतो आणि म्हणूनच आपण त्यात यशस्वी होतो. म्हणून काम करण्यासाठी, करिअर म्हणून एखादं क्षेत्र निवडताना आपली आवड जरूर लक्षात घ्यावी. नंबर 2, पूरक वातावरण. आता प्रत्येकालाच ही गोष्ट मिळत नाही. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची आवड असते आणि त्यात तो काम करत असतो, परंतु ते काम करण्यासाठी, त्यात पुढे जाण्यासाठी त्याला त्यासाठी आवश्यक असणारे वातावरण, परिस्थिती असतेच असं नाही. खरं तर आपण जे काम करत आहोत त्यासाठी त्याला पूरक अशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला असायला हवी, परंतु बऱ्याच वेळेस ती नसते. बहुतेक यशस्वी लोकांकडे बघितले असता असे दिसते की बरेच जण कठीण परिस्थितीमध्ये मेहनत घेतात आणि स्वतःला यशस्वी करतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती ही त्या कामासाठी, त्यांच्यासाठी कुठल्याही दृष्टीने पूरक नसताना, अनुकूल नसताना सुद्धा ते यशस्वी होतात. कारण बऱ्याच वेळेस आपल्या आजूबाजूची परिस्थिती, वातावरण हे आपल्या कामासाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या क्षेत्रासाठी पूरक नसते. अशा वेळेस ते आपल्याला आपल्या जिद्दीने पूरक बनवावे लागते, अनुकूल बनवावे लागते. तुम्ही तुमच्या आवडीचं काम करत असताना जर आजूबाजूची परिस्थिती अनुकूल नसेल तर अशा वेळेस तुमच्याकडून 2च गोष्टी होऊ शकतात. एकतर परिस्थितीला अनुकूल करणे किंवा जे काम हाती घेतलं आहे किंवा जे तुमच्या आवडीचं आहे ते काम करणे सोडून देणे. जर तुम्ही काम करणं सोडून देत असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी आपण मेहनत आणि त्यासोबतच परिस्थितीला आपल्यानुसार कसं अनुकूल करता येईल याचं कसब, कौशल्य देखील असावं लागतं. म्हणून मला जे करायचं आहे त्यासाठी माझ्या आजूबाजूची परिस्थिती अनुकूल नाही असं रडगाणं कधीही करू नका. आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी बदलता येईल आणि आपल्या कामासाठी ती कशी अनुकूल करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, सातत्याने केलेला सराव आणि अभिप्राय. कुठलंच यश हे एका दिवसात मिळत नाही. जगातील कुठल्याही यशस्वी व्यक्तीचं उदाहरण घेऊन पहा. एक गोष्ट सगळ्यांमध्ये तुम्हाला कॉमन दिसेल, ती म्हणजे त्यांच्या मेहनतीमध्ये असणारं सातत्य.
जगातील कोणताही खेळाडू बघा, एका दिवसाच्या खेळासाठी त्याने कित्येक वर्ष मेहनत केलेली असते, सराव केलेला असतो. त्याच्या खेळावर लोकांचे आलेले अभिप्राय, त्यातून तो स्वतःला आणखी चांगलं बनवण्यासाठी मेहनत घेतो. सातत्याशिवाय तुम्ही यशाची एकही पायरी चढू शकत नाही. 1-2 दिवसाच्या किंवा काही महिन्यांच्या मेहनतीवर तुम्ही कायमस्वरूपी यशाची अपेक्षा ठेवू शकत नाही. एका रात्रीत कोणीही श्रीमंत होत नाही, तसाच एका रात्रीत कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. नंबर 4, जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न. आपल्या ध्येयाच्या दिशेने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्नच आपल्याला यश मिळवून देतात. आपलं ध्येय एक आहे आणि आपण मेहनत दुसऱ्याच गोष्टीवर घेत असू तर यशाची शक्यता दूरपर्यंत दिसत नाही. आपल्याला ज्या कामात यश मिळवायचं आहे, एक्सपर्ट व्हायचं आहे, त्या कामातलं सगळं ज्ञान आपल्याला असायला हवं. त्यातले बारकावे आपल्याला माहीत पाहिजेत. काय केल्यावर काय मिळेल, किती आणि कुठंपर्यंत यश मिळेल, अपयश आले तर काय करायचं, या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्याकडे असायला हवं. आपला त्या विषयातला अभ्यासच आपल्याला प्रयत्न करायला लावतो आणि केलेल्या प्रयत्नात ठेवलेलं सातत्य आपल्याला एक्सपर्ट बनवत असतं, यश मिळवून देत असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.